आज आपण चंपाषष्ठी स्पेशल पारंपरिक पद्धतीने झणझणीत चमचमीत गावरान चवीचं आज आपण वांग्याचं भरीत व त्यासोबत आज आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत। बाजरी ही उष्ण असते, पचायला हलकी असते, चवीला रुचकर लागते ही भाकरी बाजरीची व पौष्टिक सुद्धा असते। ती हिवाळ्यामध्ये वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खातात आणि खूप चवीला एकदम भन्नाट लागतं। तर आज आपण चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि ही बाजरीची भाकरी आहे ना, गरम गरम अशी वरची पापुंजा काढायचा, त्याच्यावरती साजूक तूप टाकायचं घरी बनवलेलं आणि अशी गरमागरम अशी खायची, ताव मारायचा बाजरीच्या भाकरीवरती। ही अशी खूप छान लागते चवीला। चला तर मग अशीच ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी एक काळं वांग घेतलेलं आहे। ही स्पेशल बाजारामध्ये वांग्याचं भरीत करण्यासाठी स्पेशल वांगे मिळतात किंवा तुम्ही ते हिरवे वांगे असतात ना ते सुद्धा घेऊ शकता, त्या सुद्धा वांग्याचं भरीत खूप छान होतं। आता ही सुरुवातीला एक वांग स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे ओल्या कपड्याने। आता ह्याला आपल्याला मी इथे टोचे सुद्धा मारून घेते, पण शूटिंग आहे ते राहून गेलं। म्हणजे काय होतं, टोचे मारून घ्यायचे म्हणजे वांग्यातलं जे वाफ असते ना ती निघून जाते, त्याच्याकडे टोचे मारून घ्यायचे चाकूने आणि तेल लावून घ्यायचे सर्व बाजूने, म्हणजे वांग छान भाजलं जातं, पापुंदा सुद्धा खूप छान निघतो। त्याच्याकरता आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि गॅसवरती आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला हे वांग सर्व बाजूनी भाजून घ्यायचे। एक 5 ते 10 मिनिट या वांग्याला आपण भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही वांग देखील छान भाजलं देखील आहे। त्यासोबत मी 3 मिरच्या आणि 2 लसणाचे कांदे देखील ठेवले होते, कारण काय होतं अशी आपण मिरची भाजून घेतली ना बाधत नाही, त्यासाठी आपल्याला आणि मिरची भाजून घ्यायची आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। लसूण सुद्धा असा भाजून घेतलेला, मिरची भाजून घेतली त्यासाठी आपल्याला मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। आता आपण वांग भाजून घेतल्या आपल्याला ह्याच्यावरची साल काढायची वांग्यावरची या पद्धतीने। आता ही साल आहे ना आपण सर्व बाजूनी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे। वांग तुम्ही थंड सुद्धा करून घेऊ शकता, पण इथे गरम गरम आहेत तोपर्यंतच वांग साल काढून घेतलेली आहे। आता हे वांग कट करून घ्यायचे, कारण मधून आपल्याला चेक करायचे, कारण आळी वगैरे असू शकते, त्याच्याकरता चेक करून घ्यायचं। आता इथे 2 भाग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने वांग आणि याचे आपल्याला फोडी करून घ्यायचे आडव्या आकारामध्ये, उभ्या आकारामध्ये करून घेतल्यानंतर आडव्या आकारामध्ये करून घ्यायचे आहेत। मी ते वांग्याचे आडव्या आकारामध्ये देखील फोडी करून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने। इथे सर्व वांग देखील कट करून झालेलं आहे। इथे आपलं वांग्याचं भरीत करण्यासाठी संपूर्ण अशी तयारी झालेली आहे। 3 मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि देठ जे आहे ना ते टाकून द्यायचं नाही, आपण त्याचा वापर करणार आहोत भरतामध्ये। आता इथे मी वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे। आता इथे छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हिरव्या 3 मिरच्या, 1 इंच अद्रक तुकडा, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। हे ओबडधोबड असं हिरवी मिरचीचं आणि अद्रक आणि लसूणचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, मिक्सर बंद चालू करून। इथे मी वाटण देखील छान करून देखील घेतलेलं आहे ओबडधोबड असं। आता हे बाजूला ठेवूयात। इथे मी गॅसवरती जाडबुडाची स्टीलची कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॅटलीतल्या पळीने 2 पळी इतकं तेल टाकायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचे, थोडासा हिंग टाकायचा आणि आपण अद्रक लसूण हिरवीचं जे वाटण केलं होतं ना ते टाकायचे। ते आपल्याला मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचे या तेलामध्ये छान। आता याला छान मिनिटभर याला परतून घेतलं, या वाटणाला कच्चेपणा देखील दूर झालेला आहे याच्यामधला। मी इथे एक कांद्याची पात आहे ना ती चिरून घेतलेली आहे, कांद्याच्या खालचा बुडाचा जो भाग आहे ना तो देखील चिरून घेतलेला आहे। चंपाषष्ठीचा नैवेद्य करण्यासाठी ही नवीन कांद्याची बाजारात पात येते ना तीच आपल्याला वापरायची, दुसरा कांदा वरचा वापरायचा नाही आहे, तो जुना कांदा असतो। नवीनच जी कांद्याची पात आहे ना तीच वापरायची भरीत करण्यासाठी। आता इथे मी घेतलेला आहे टमॅटो हा एक लालबुंद टमॅटो आडव्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, तो आता आपल्याला टाकायचा ह्याच्यामध्ये। टमॅटो देखील 2 मिनिट ह्याला कांद्यासोबत छान परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी आपल्याला अर्धा चमचा इतकं आपल्याला मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे काय होतं, टमॅटो आहे तो छान मॅश होतो, मौसूत होतो आणि याला 2 ते 3 मिनिट ह्याला झाकून ठेवायचे टमॅटो मौसूत होईपर्यंत। 2 ते 3 मिनिटानंतर मी बघू शकता टमॅटो देखील छान
मऊसूत झालेला आहे, त्याच्यामुळे मीठ टाकायचं. टमॅटो टाकल्यामुळे मऊसूत होतो टमॅटो आणि छान मॅश देखील होतो. आता ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि ते अर्धा चमचा आपल्याला धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे. जे आपल्या घरी असतो ना साठवणीतला, तो काळा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर. असं या कांद्याच्या पातीला आणि टमॅटोला छान 2 ते 3 मिनिट मसाल्यासोबत छान परतून घेतलं. आता आपण जे वांगं चिरून घेतलं होतं ना, भाजून चिरून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कट केलेलं. आणि वांगं जे देठ आहे ना ते सुद्धा टाकायचं आहे, कारण काय होतं ना, जर फ्लेवर खूप छान होतो तो वांग्याच्या भरतामध्ये, तर आपल्याला देठसुद्धा टाकायचं आहे, वांग्याचं टाकून द्यायचं नाही आहे. आता हे परतून घेतल्यानंतर या मसाल्यासोबत वांग्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तो टाकल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं वांग्याच्या भरतामध्ये. शेंगदाण्याचा कूट देखील मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी मीठ हे सुद्धा बेतानीच टाकायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ देखील छान एकजीव देखील झालेलं आहे वांग्याच्या भरतामध्ये. ते इथे आपलं वांग्याचं भरीत देखील बनवून तयार झालेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक अशी कट करून. कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याला मिक्स करून घेतलं. आता ह्याला एक वाफ काढायची आहे, म्हणजे छान असं मस्त तयार होईल आपलं, म्हणजे जे मसाले मीठ टाकलेले एकजीव असं होईल. त्याच्याकरता 2 ते 3 मिनिट ह्याला छान मी वाफ काढून घेतली. इथे आपलं वांग्याचं भरीत देखील छान चमचमीत झणझणीत असं गावरान पद्धतीने बनवून तयार झाले, ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण इथे घेणार आहोत करायला बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी करण्यासाठी इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे कणिक मळायचं. इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बाजरीचं पीठ आहे ना उष्ण असतं, त्यासाठी थंडीमध्ये हे बाजरीची भाकरी खूप छान अशी चवदार लागते. त्यासाठी बाजरीची भाकरी इथे मी करायला घेतलेली आहे नैवेद्यासाठी. चंपाषष्ठी स्पेशल करते मी इथे खंडोबाचा नैवेद्य. तरी इथे मी 1 ते 1.5 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं. तुम्हाला किती भाकरी करायचे त्यानुसार तुम्ही बाजरीचे पीठ घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. इथे मी 4 भाकरी करणार आहे, त्यासाठी इथे मी 4 भाकरी एवढं पीठ घेतलेलं आहे. 4 भाकरी करण्यासाठी इथे मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे, कारण चाळून घ्यायचं, कारण बाजरी वगैरे असू शकते, त्यासाठी आपल्याला चाळूनच घ्यायचं हे पीठ मोठ्या चाळणीने. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पीठ काढलेलं आहे, कारण आपल्याला भाकरी थापताना खाली टाकण्यासाठी चाळून. आता इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी. इथे पाणी आहे नॉर्मल घेतलेलं आहे, गरम वगैरे अजिबात करून घेतलेलं नाही आहे. आणि थोडं पाणी टाकत आपल्याला हे बाजरीच्या भाकरीचं मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं पाणी टाकत हे गोळा मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळत असताना जास्त घट्ट देखील नाही, जास्त पातळ देखील नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे चुरून छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही ह्या पिठाला छान चुरचाल तितकी आपली भाकरी छान मऊसूत तयार होईल आणि आपल्याला तव्यावरती टाकली की छान अशी टम्म फुगेल. त्याच्याकरता आपल्याला छान मऊसूत मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. जेवढं आपल्याला भाकरी उंडा घ्यायचा आहे करून या भाकरीचा, आणि एक्स्ट्रा राहिलेलं पीठ हे बाजूला ठेवून द्यायचं मळलेलं, पुन्हा आपण ती भाकरी करू शकतो, ते ॲड करू शकतो. आता इथे भाकरी आपल्याला पीठ टाकायचं खाली चिटकू नये याच्याकरता आणि ह्याला थापून घ्यायचे एका हाताने. कुणी एका हाताने थापतं, कोण 2 हाताने, पण मी ते एका हाताने थापते. तुम्हाला जर दोन्ही हाताने थापायचं असेल ना तर दोन्ही हाताने भाकरी थापू शकता. छान अशी गोल गरगरीत करायची. बघू शकता कुठे चिरा वगैरे अजिबात पडत नाही आहेत, छान अशी आपलेली. त्यासाठी पीठ मळताना छान मळून घ्यायचं, कुस्करून घ्यायचं तव्याच्या मदतीने, त्यामुळे मऊ छान भाकरी तयार होते. बाजूला मी तवा देखील गरम करत ठेवला होता. तव्याची आच आहे आपल्याला हाय ठेवायची आणि भाकरी आहे ती सोडून घ्यायची तव्यावरती अलगदपणे. भाकरी अलगदपणे सोडल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचे आणि भाकरीला पसरून असं हाताने सर्व बाजूनी लावून घ्यायचे. भाकरी 2 मिनिटांनी सुकल्यानंतर वरचं पाणी सुकलं की उलटण्याने सर्व बाजूनी फिरून आपल्याला पलटी मारून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ना हाय ठेवायचे, मीडियम टू हाय. खालच्या बाजूने आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे. एक बाजू छान शेकली 4 ते 5 मिनिटानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायचे आणि पलटी मारून घेतल्यानंतर बघू शकता खालच्या बाजून छान भाजली आहे. आता आपल्याला आता बघू शकता तुम्ही छान अशी चुरल्यामुळे मस्त अशी टम्म देखील भाकरी फुगलेली आहे.
बघू शकता तुम्ही मस्त मऊसूत भाकरी बनवून तयार झालेली आहे। खालच्या बाजूने देखील खरपूस मस्त अशी भाकरी भाजून घ्यायची आहे। आता ही छान दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाकरी भाजून घेतली की आता आपल्याला तव्यावरून ताटामध्ये काढायची आहे, बघू शकता तुम्ही। आणि ही भाकरी आहे ना पापुद्रा काढायचा आहे अलगदपणे उलतानेने, बघू शकता या पद्धतीने। गरम गरम भाकरी आहे ना ह्याच्यावरती आपल्याला घरी बनवलेलं साजूक तूप टाकायचे किंवा तुम्ही विकतचं सुद्धा टाकू शकता। बघू शकता अशी गरम गरम भाकरी आहे ना ह्याच्यावरती साजूक तूप टाकायचं आणि ही भाकरी आहे ना अशी आपल्याला तूप आहे ना सर्व बाजूने आपल्याला पसरून घ्यायचे असं। आणि ही अशी गरम गरम थंडीमध्ये गरम गरम भाकरी खायची खूप छान चवदार लागते ही। आणि थंडीमध्ये ही भाकरी आहे ना ही भाकरी उष्ण असते, बाजरी असते ती, त्यासाठी थंडीमध्ये आवर्जून खावी ही भाकरी आणि आवर्जून खाल्ली जाते ही बाजरीची भाकरी। या पद्धतीने खाऊन बघा एकदा, खूप छान लागते। आता चंपाषष्ठी स्पेशल इथे आपला नैवेद्य बनवून तयार झालेला आहे खंडोबाचा। गरम गरम बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती वांग्याचं भरीत आता आपण सर्व करूया। आणि सोबतीला कांद्याची पात देखील तोंडी लावण्यासाठी ठेवायची। इथे आपलं चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे। चवीला तर इतकी चवदार लागते आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण वांग्याचं भरीत केलं चमचमीत आणि झणझणीत अप्रतिम चवीचं लागते। नक्की ट्राय करा या चंपाषष्ठीला आणि कसं झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।